सगळ्यांना नमस्कार. ज्योत्स्नाताई, तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे ज्योत्स्ना खळदकर आलेल्या आहेत. त्या MBBS आहेत, डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण गुजरातीत झालंय. नंतर त्यांचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हिंदी आणि इंग्लिश मध्ये झालंय. त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस गेली 40 वर्ष त्या करत होत्या डॉक्टर म्हणून. नंतर लॉकडाऊनच्या थोड्या आधी त्या रिटायर झाल्या, थोड्याशा प्रकृती अस्वास्थ्यामुळे. आता त्यानंतर पुण्याच्या श्रुती संगीत विद्यालयात त्यांनी गीत विशारद केलं आहे. आपण त्यांना गाणं सुद्धा म्हणायला सांगायला हरकत नाही एखादा वेळ असेल तर. ठीक आहे. नंतर त्यांची एक खूप छान सवय आहे, ते त्यांच्या मनातले विचार, एखादा वाचलेला विषय जो आवडेल त्यांना, त्याच्यावर त्या लेख लिहितात. आणि असंच लिहिता लिहिता, वाचता वाचता त्यांनी कबीरावर वाचन लिखाण सुरू केलं. त्यांची कबीरांवर 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एक कहत कबीर, कबीर रामदास आणि कहत कबीर भाग 2. कहत कबीर या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. नंतर ज्ञान प्रबोधिनी तर्फे दिला जाणारा संत वाङ्मयावरील जो पुरस्कार देण्यात येतो तो त्यांना मिळालाय. त्यांचा अभ्यास अजूनही चालूच असतो. आता सध्या त्यांचा अभ्यास चाललाय गुरु शिष्य परंपरेतल्या स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या जोडीवर. त्यांच्याबद्दल पण लवकर आम्ही ऐकूया ताई. आता पुण्यात त्या कबीरांवर खूप ठिकाणी व्याख्यानं देतात. त्यांना पाककलेची आवड आहे. आता माझी काकूही आहे, ती पुढच्या वेळेला रोसना कुकू खायला येणार आहे काहीतरी मी तुझ्याकडे. आणि त्यांना कायम नवीन काहीतरी शिकायची ओढ असते, त्यांना आवडही आहे ती. तर सध्या त्या हार्मोनियम शिकतायत. तर तुम्हाला सगळ्या तुमच्या ह्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता जास्त वेळ घेत नाही, सगळे वाट बघतायत तुमच्या कबीरांवरच्या व्याख्यानाची. तर सुरुवात करा. थँक्यू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. थँक्यू मीनल, इतकी छान ओळख करून दिलीस माझी. आणि डॉक्टर ऋताताई देशमुख आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद, मला परत एकदा व्यक्त व्हायची संधी दिल्याबद्दल. खरे म्हणजे परत एकदा सहन करायची तयारी दाखवल्याबद्दल म्हणायला पाहिजे. मी आजचा विषय घेतला आहे संत कबीरांचा निर्गुणी राम. सुरुवातच पहिला शब्द कबीरांचा राम. तुम्ही म्हणाल हा राम कबीरांचा ह्याचा त्याचा कसा असू शकतो, तुझा माझा कसा असू शकतो? पण तो असतो बरं का. आता अयोध्येच्या लोकांना बाल रूपातला राम आवडतो, त्याच्यावर त्यांची भक्ती आहे, ते त्याला रामलला म्हणतात. त्यानंतर आपल्या पुढे जेव्हा काही राम हा शब्द जेव्हा येतो तर आपल्याकडे कोणतं मूर्त उभे राहते? कोदंडधारी राम उभा राहतो. राम उच्चारला की डोळ्यापुढे पहिले कोदंडधारी, श्यामल, सुंदर, कोमल पण बळकट. दिसायला नाजूक असलं तरी तो खूपच बळकट आहे, अशी दाशरथी रामाची मूर्ती आपल्या पुढे संपूर्ण उभी राहते. पण ती एकटीच नाही राहत, तिच्या मागे परत आपल्याला सीता आणि लक्ष्मण अशा पद्धतीने त्रिकुटच उभं राहत. पण हे झालं राजा रामाचं रूप. पण वनवासी राम पण आहे की जो फक्त वल्कल नेसून आणि धनुष्य हातात घेऊन केसांच्या जटा केलेल्या वनात राहतो, फिरतो. आता हा राम पण आपल्या डोळ्यापुढे येऊ शकतो. पण हे ह्याचा देव त्याचा देव असं करता करता लोक एकामेकाशी जरा वितंड वाद करायला लागतात. त्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की हिंदूंचा देव राम आणि मुसलमानांचा रहमान म्हटलं तर त्यांच्यामध्ये वाद आहे. हिंदू मुसलमानांचा वाद तर कायमच असतो, पण आपल्या आपल्या हिंदू लोकांमध्ये सुद्धा निर्माण झालेला आहे. शैव आणि वैष्णव सुद्धा आपसात पूर्वी खूप वैराने वागत होते, आता नाही तसं राहिलेलं. पण पूर्वी शैव म्हणजे शंकराचे भक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त, तेही आपसामध्ये
एकामेकाला कमी लेखायचे, आणि हे सगळं चुकीचं आहे. माझे एक पेशंट आहे जंगम नावाची, तर त्यांची तर पद्धत आहे की ते स्वतःला शैव म्हणून घेण्यासाठी गळ्यात शिवाच ताईत घालून फिरतात. असो. तर राम राम हा शब्द आपण अनेक प्रकारे पण वापरतो. म्हणजे आता आपण एकामेकाला भेटतो तेव्हा बरेच लोक श्रीराम म्हणतात. नमस्कारच्या जागी, हॅलोच्या जागी ते श्रीराम म्हणतात. किंवा पहाटेच्या पहिल्या प्रहराला पण रामप्रहर आपण म्हणत असतो, किंवा बरेच लोक म्हणतात. आपण एवढं नाही वापरत विशेष. आणि अशा पद्धतीने राम राम करतच आपण आयुष्य सुरू केलेलं असतं. किंवा हिंदी लोक जेव्हा एखादं त्यांच्या हातनं चुकलं काही, तर रे राम राम ये क्या हो गया असं म्हणत असतात. पण देवानां पुरम अयोध्या हे असं म्हटलं जातं, संतांनी असं म्हटलेलं. म्हणजे आपला हा देहच रामाची अयोध्या आहे, तेच रामाचं स्थान आहे. या देहाचे संपूर्ण संकलन ज्या आनंद सागरातून होतोय, तो आनंद सागर म्हणजे राम. आपल्यात वास्तव्याला असलेला तो आत्माराम, आणि आपल्यात वास्तव्याला असला तरी सगळीकडे उपस्थित असलेला तो राम, आणि तोच आहे कबीरांचा निर्गुणी राम. तर निर्गुण म्हणजे काय? आता राम तर कळला की तो कबीरांचा हृदयस्थ राम आहे, त्यांना मूर्ती अपेक्षित नाही आहे. निर्गुण म्हणजे त्याला मूर्त स्वरूप नाही असा. निर्गुण हे भक्तीचे प्रकार आहेत. स्वामी रामदास स्वामींनी नवविधा भक्तीमध्ये सुद्धा ह्याचा उच्चार केलेला आहे की ज्यातली निर्गुण भक्ती एक आहे. आणि भक्ती म्हणजे काय, तर ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्ठेचा अनुराग म्हणजे भक्ती. मग तो देव तुमचा कुठेही असू दे, मग तो मूर्तीत असू दे किंवा हृदयात असू दे, त्याच्याबद्दलची जी पराकाष्ठेची आपला अनुराग असेल, आपला प्रेम असेल, त्याला भक्ती म्हणायचं. आद्य शंकराचार्याने पण म्हटलेलं आहे की जे चालू ती तुझी प्रदक्षिणा, जे करू ती तुझी पूजा, आणि जे बोलू ते तुझे नाम. अशी भक्ती त्यांना सुद्धा अपेक्षित आहे. भगवत कृपा व मोक्ष मिळवून देणारे भक्ती एक साधन आहे. संत कबीरांना सुद्धा हेच मान्य आहे. पण ते संत कबीर आहेत तरी कोण, त्यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊया. तर संत कबीर हे मध्ययुगीन युगप्रवर्तक संत कबीर होते. 15व्या शतकात त्यांचा जन्म झाला. अनाथ होते. निमा व नेहरू या नावाच्या मुसलमान दाम्पत्याने त्यांचा सांभाळ केला. ते दाम्पत्य बनारसला स्थायिक होते आणि अत्यंत गरीब अवस्थेत आयुष्य क्रमणा करत होते. विणकरी हा त्यांचा व्यवसाय होता. पण आता घरच्या या अशा गरिबीमुळे कबीरांना शालेय शिक्षण मिळू शकलेच नाही, कारण फी भरायला पैसे कुठे. मग कबीरांना हे आत्मज्ञान झाले कसे, त्यांना गुरु कुठले भेटले, हे प्रश्न आपल्या डोळ्यापुढे उभे राहतातच. त्याच्याबद्दल मी पुढे सांगेनच. तर कबीरांचा हा काळ तो मोठा कठीण काळ होता. सिकंदर लोधी हा त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर होता, आणि तो अत्यंत वाईट क्रूर माणूस होता. सगळ्या नॉन मुसलमान म्हणजे जे कोणी मुसलमान नाहीत, हिंदू आहेत, स्पेशली हिंदूच, की त्यांना ते शत्रू वाटायचे. त्यांचं धर्मांतरण झालं पाहिजे, ते काफिर आहेत असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे त्याची जी सेना होती किंवा जे मुसलमान लोक त्याच्याबरोबर आलेले होते, ते हिंदूंवर अतिशय अत्याचार करायचे. देवळं पाडणं, महिलांवर अत्याचार, धाकदपटशा दाखवून जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतरण करणं, असे अनेक उद्योग त्यांचे चालायचे. लुटालुटीला तर सुमारच नव्हता. प्रजा अत्यंत त्रस्त होती. हे कमी होतं म्हणून का काय, बनारसारख्या तीर्थस्थानी जिथे धर्माचं क्षेत्र म्हटलं पाहिजे,
तिथनं सगळीकडे ते संस्कृत आणि सगळं वेद पुराण असं सगळीकडे प्रसृत होत होतं. त्या ठिकाणी सुद्धा मंदिरातनं देवळातनं पंड्यांनी नुसता धुमाकूळ घातला होता. त्याची मनमानी चालायची. प्रत्येक अडण्या माणसाला कंपल्सरी काहीतरी काहीतरी धार्मिक कार्य करायला लावून आणि त्यांच्याकडनं ते पैसे लुटायचे. या सगळ्या वाईट वातावरणाचा परिणाम कबीरांवर फार झाला. ते अत्यंत विचारी होते ना, त्यांना हा सगळा कोलाहल मान्य नव्हता. विशेष करून धर्माच्या नावाखाली होणारे कर्मकांड, जसं काही पशुबळी, कोंबडा, शेळी, कशाला कित्येक वेळा त्या नरबळी पण दिले जायचे. तर हे सगळं त्यांना अजिबात सहन होत नव्हतं. पण मग त्यांनी त्यांच्या रचना सुरू केल्या. त्या अतिशय साक्षीभावाने त्यांनी रचना केल्या. शालू शिले तर विणतच होते, पण ते विणता विणता त्यांनी रचना केल्या. आता साधा एखाद्या पाण्याच्या बुडबुड्यावरनं पण त्यांनी एक दोहा लिहून काढला. ते म्हणाले, पाणी केला बुदबुदा जस माणूस की जात, एक दिन छिप जाएगा ज्यो तारा पर हा. आता पाण्याचा सिंपल बुडबुडा तो कधीतरी फुटणारच आहे किंवा लगेचच फुटणार आहे. तशीच माणसाची जात आहे. माणसाचं शरीर, माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे, हे लक्षात ठेवावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कसा तो जातो, एक दिन छुप जाएगा, कसा संपून जाईल, जो तारा परबा. ते सकाळ झाल्यावर रात्रीचे तारे जसे लपतात, दिसत नाहीत आपल्याला, तसंच माणसाचे हे आयुष्य आहे, क्षणभंगूर आहे. शरीर शुद्धीसाठी कबीरांनी योग साधना आचरणात ठेवली होती. आचार विचार सुद्धा त्यामुळे त्यांचे खूपच शुद्ध राहिले. विणकर म्हणून सुंदर शालू शेले ते विणायचेच, पण ते संगीताचेही फार सुंदर मोठे जाणकार होते. त्यांनी विविध रागदारींमध्ये पण अनेक पद्यरचना केलेल्या आहेत आणि अनेक विषयांवर मार्गदर्शन पण केलेले आहे. तर हे आचार विचार आणि हे साधना त्यांनी कुठे शिकले, तर त्यांचे गुरु होते रामानंद स्वामी. तर ते रामानंद स्वामी हिंदू होते आणि आता हे कबीर मुसलमानांच्या घरात वाढलेले, न धड हिंदू न मुसलमान, न मुसलमान त्यांना त्यांच्यात घ्यायचे, न हिंदू त्यांना त्यांच्यात घ्यायचे. त्यामुळे त्यांना सगळीकडनं धुडकावलं जायचं. पण ते काय करायचे, हिंदू आणि मुसलमान दोघांच्याही व्याख्यानाला म्हणा, कीर्तनाला म्हणा किंवा प्रवचनाला म्हणा जाऊन बसायचे आणि दोन्हीकडचे जे चांगले चांगले विचार असतील ते ग्रहण करायचे, स्वतःपाशी ठेवायचे. पण त्यांना पण गुरुची आवश्यकता होती. मग त्यांनी रामानंद स्वामींना गुरु मानलं. पण त्या गुरूंनी शिष्याला मान्य करायला पाहिजे ना. मग अशा वेळी काय करायचं, तर मग त्यांनी एक गंमत केली. रामानंद स्वामी भल्या पहाटे अंधारात गंगेवर आंघोळीला जायचे. तर हे 10-12 वर्षाचा मुलगा हा पायरीवर आडवा पडून राहिला आणि गुरु जसे आले, पायरीवरनं पाय खाली ठेवला की त्यांचा पाय कबीरांवर पडला. त्याबरोबर राम राम ये क्या हुआ असं म्हटले. आणि तोच राम राम हा शब्द कबीरांनी त्यांचा गुरुकडून मिळालेली दीक्षा समजून वापरायला सुरुवात केली. आणि ते तेवढंच नाही, तर त्याने गावभर सांगायला सुरुवात केली की रामानंदांनी मला शिष्यत्व दिलेलं आहे. आता आली का पंचायत, रामानंद मुसलमान मुलाला कसं काय शिष्यत्व देतील. त्यामुळे त्यांचा तिथे बनारसमध्ये जरा हे व्हायला लागला, बदनामी व्हायला लागली की असं कसं. मग शेवटी रामानंदांनी त्याला बोलून समज दिली की हे चुकीचं आहे, मी तुला शिष्यत्व दिलेलं नाही आहे. पण मग कबीरांनी पण निर्धार केला होता की मला रामानंदच गुरु पाहिजे. मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी त्यांच्या पूजेच्या वेळी, त्यांच्या प्रवचनांच्या वेळी भिंतीपाशी टेकून बसावं आणि त्यांचं सगळं काही ऐकत राहावं. असं करता करता कबीरांमध्ये इतकी प्रगती झाली की त्यांना भिंती पलीकडचंही दिसायला लागलं. एक दिवस स्वामी पूजा करत होते आणि पूजा करत असताना त्यांनी एक स्टेप चुकली. म्हणजे आधी अंगरखा घालायचा आणि मग रामाला मुकुट चढवायचा. तर त्यांनी आधी मुकुट चढवला आणि मग रामाचा अंगरखा घालायला लागले. तो काही त्याच्या डोक्यातनं जाईना. तर कबीरांनी बाहेरून हात देऊन सांगितलं की पहिले ते मुकुट काढा आणि मग अंगरखा घाला, म्हणजे तो जाईल त्यांच्या अंगात
आणि मग मुकुट घाला. आणि मग मात्र रामानंद स्वामींना खूप त्याच्याबद्दल आस्था वाटली. त्यांनी त्याला आतमध्ये बोलवून त्यांचं गुरुपद त्यांनी मान्य केलं. आणि अशा पद्धतीने आपलं रामानंदांनी कबीरांना शिष्यत्व दिलं. कबीरांचा अंधश्रद्धेलाही कडाडून विरोध होता. निर्भीड असल्यामुळे हिंदू मुसलमान त्यांनी कोणालाही सोडले नाही. सगळ्या पद्धतीचे दोहे बनवून प्रत्येकाचा खरपूस समाचार घेतलं त्यांनी. ते पुष्कळच प्रेमळ होते, अतिशय प्रेमळ होते, दृष्टे होते, अहिंसक असल्यामुळे त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. म्हणजे कसं आहे की काही देव देवता असे असतात की त्यांच्यापुढे बळी द्यायची प्रथा आहे. मग कोंबडा, शेळी, नरबळी, व्हॉट एव्हर. तर मग असे जेव्हा पशु वा नर मारले जायचे तर त्यांना त्याचं फार वाईट वाटायचं. आणि त्यामुळे ते त्या मूर्तीपूजेच्या विरोधात होते. तर त्यांनी त्याच्यावरही एक दोहा लिहिला आहे. पत्थर पूजे हर मिले, मये पूजू पहार, इस पहार से पत्थर भला, पिच खाए संसार. ते म्हणतात दगडाची पूजा करायची आणि देव पावत असेल तर मी संबंध डोंगरच पुसतो ना, सगळा पहाड पुसतो, ते एवढंस दगड कशाला. पण त्या दगडापेक्षा आपल्या जात्याचा दगड चांगला, की ज्याच्यामध्ये अन्न दळलं जातं आणि सगळ्या संसाराला म्हणजे सगळ्या जगाला ते पीठ पोटाला आपलं खायला मिळतं आहे. आणि त्याने जगाचं पोट भरत आहे. कबीरांना म्हणूनच ध्यान धारणेवर खूप विश्वास होता. की देवाची जर कधीच हे करायची झाली, सेवा करायची झाली, भक्ती करायची झाली तर ध्यान धारणेशिवाय पर्याय नाही, हे त्यांना मान्य होतं. पण आता हृदयस्थ रामाचे अखंड चिंतन तसे तर चालूच असायचे. यालाच निर्गुणी भक्ती म्हणतात. तर ध्यानधारणा एकदम सर्वसामान्य माणसाला कशी जमायची? नाहीच जमत. मग अशा वेळी त्याची सुरुवात त्यांनी नामस्मरणापासून करायला सांगितली. की जरी आपल्याला मूर्तीपूजा करायची नसेल, डोळ्यापुढे आपल्याला काही घ्यायचं असेल तर ते हृदयातला राम घ्यायचा आणि नामस्मरण करायचं. नामस्मरण करता करता केव्हा आपल्याला ध्यान लागेल हे आपल्यालाच लक्षात येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी जो हृदयातला राम त्यांचा निर्गुणी राम होता त्याच्याबद्दल म्हणताना पण काय म्हटलंय बघा. पूजा करू न नमाज गुजारू, एक निरंकार हृदय नमस्कार, कहे कबीर भरम सब भागा, एक निरंजन सु मन लागा. मी पूजा अर्चा करत नाही, म्हणजे मूर्ती पूजा किंवा नमाज गुजारू. आता मुसलमान लोक नमाज पडतात, तर तसं मी नमाज पण नाही पडत. एक निरंकार हृदय नमस्कार, हृदयातला असलेला जो निरंकार राम आहे त्या रामाचा मी फक्त भक्त आहे आणि त्यालाच मी फक्त नमस्कार करतो. कहे कबीर भरम सब भागा. आणि एकदा का तिथे ध्यान लागलं की सगळा भ्रमाचा भोपळा फुटून जातो. आपल्याला कुठल्याही बाबतीमध्ये कोणताही भ्रम, शंका शिल्लक राहत नाही. आणि फक्त त्या निरंजन निराकार रामाशीच आपण एकरूप तद्रूप होऊ शकतो. आणि ह्या अशा ध्यान धारणेमधनं त्यांचे अनेक संशय तर फिटलेच, पण त्यांना आत्मसाक्षात्कार सुद्धा त्यातून झाला. म्हणजे अर्थात त्यांच्या गुरूंनी त्यांना मदत केलीच, पण त्यांना त्या नंतर साक्षात्कार झाला. आणि एक त्यांचं कायम म्हणणं होतं की आपलं जे श्रद्धास्थान आहे तेच तेवढं श्रेष्ठ आणि दुसऱ्याचं श्रद्धास्थान हे हीन असं समजता कामा नये, कारण ह्याच्यातनं कलह निर्माण होतो. तर त्यावर पण त्यांनी एक दोहे लिहिलेत काही. ते म्हणतात, हिंदू मुळे राम कही, मुसलमान खुदाई, कहे कबीर सो जीविता, दुह में कभी न जाए. तर हिंदू लोक देवाला राम म्हणतात, राम म्हणून हाक मारतात. मुसलमान लोक खुदाई म्हणजे खुदा म्हणतात. कहे कबीर सो जीविता, दुह में कभी न जाए. तर परमात्मा तर खरं हा एकच आहे. हिंदू त्याला राम म्हणू दे किंवा मुसलमान लोकांनी त्याला खुदा म्हणून हाक मारू दे, पण भवसागरातनं
तेच लोक तरुण जातात जे अशी द्विधा मनस्थितीमध्ये राहत नाहीत. जे त्यांचा देव असेल त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याचीच त्यांनी भक्ती करावी, त्याचंच नामस्मरण करावं. दुसरा एक दोहा त्याच अर्थाचा आहे, हिंदू कहे मोहे राम पियारा. हिंदू म्हणतात मला राम प्रिय आहे. तुर्क कहे रहमान. मुसलमान लोकांना रहमान म्हणजे त्यांचा त्यांचा खुदा प्यारा आहे. आपस में दो लढी लढी. दोघ जण आपसात लढाई करतायत, एकामेकाच्या दैवताला हित लेखतायत आणि आपसात भांडणं करतायत. पण त्यांच्यापैकी कुणालाही माहिती नाहीये, भरम न कऊ जाना, म्हणजे त्या कोणाला हे माहीतच नाही आहे की परमात्मा हा एक आहे आणि त्याला वेगळ्या नावाने हाक मारलं म्हणून काही फरक पडत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या देवाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी दंगल करायची काहीही आवश्यकता नाही. आपस में दो लढी लढी म्हणजे आपसातच दोन्ही जाती जमाती लढत राहतात, भांडणं करत राहतात आणि त्याच्यामध्ये मग खून खराब आपण होतो. तर हे सगळं होऊ नये म्हणून दुसऱ्याच्या देवाला सुद्धा मान्य करायला पाहिजे. त्यांनी त्यांचा देव बघावा, आपण आपला देव बघावा. देव हा एकच असतो. तर आता त्यांनी त्यासाठी हे सांगितले की मूर्तीपूजेला कसं स्नान, गंध, पुष्प, नैवेद्य किंवा अजून आपले जे काय पोथी पुराण असतील ते वाचणं, हे सगळं जे असतं आपण मूर्तीपुढे करतो त्याची गरज पडते. म्हणजे त्याचं स्थान ठरलेलं असतं की हे मंदिर आहे, घरातलं देवघर आहे किंवा आणि कुठलं चर्च आहे, मशीद आहे, जे काय असेल ते. पण हृदयस्थ देवाला मात्र काही जागेचा प्रॉब्लेम नाही, काळा वेळाची काही कारण नाही, सोवळे ओवळे तर नाहीच नाही. आणि गंध, फुलं, पुष्प, नैवेद्य कशाचीच आवश्यकता नाही आहे तिथे, खर्चाचंही काही कारण नाही आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की कसं नामस्मरण सगळ्यांना महत्वाचं आहे. बाकी सगळं तर सोपं आहे, पण नामस्मरणाला अतिशय महत्व आहे. आता ह्याच्यामध्ये पण आपण पाहिलेलं आहे की नामस्मरणाबद्दल आपले पण सगळे संत सांगतच असतात. आपले गोंदवलेकर महाराज रामनामाचं स्मरण सांगतात, रामदास स्वामी पण रामनामाचं स्मरण सांगतात. तर हे सगळ्यांनाच मान्य आहे की नामस्मरण हे पहिली पायरी आहे ध्यानधारणेची. तर ते नामस्मरण कसे असावे किंवा ते कसे नसावे हा सुद्धा एक विशेष पॉइंट आहे. कारण नामस्मरण करतो आपण, करतो, लोक करतात, सगळेच करतात, पण ते आपण करतो ते बरोबर करतो का? तर ते कसे नसावे हे आधी आपण बघूया. माना फिरे हाथ में, जीभ फिरे मुख माही. माला फिरे हात में, जीभ फिरे मुख माही. मनवा तो चहू दिस फिरे, यह तो सुमिरन नाही. तर आता त्यांचं काय म्हणणं आहे की मला माळ माझ्या हातातनं फिरते कशी, तर एक 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 मणी सरकतोय. जीभ फिरे मुख माही, आता पुटपुटत असताना तोंडातल्या तोंडात जीभ फिरते. मनवा तो चहू दिस फिरे, मन तर चारी बाजूला उधळलेलं आहे, कुठल्याही बाबतीमध्ये ते आटोक्यात येतच नाही. ह्या तो सुमिरन नाही, ह्याला काय नामस्मरण म्हणताच येणार नाही. हे बहुतेक कबीरांनी मला डोळ्यापुढे ठेवून दिलं दिसतंय. ह्या पद्धतीनेच माझं चाललेलं आहे सध्या. ओके, तर रामनाम कसं असावं, तर ते राम नाम सब कोई कहे, ठग ठाकूर और चोर. आता कोणी का असे ना माणूस, त्यांना सगळ्यांना रामनाम चालू कसं, जप जपया चालू आहे. कसं चालू आहे, तर तो ठग असू दे, गावचा मुखिया असू दे किंवा एखादा श्रीमंत धनाढ्य माणूस असू दे, चोर असू दे, कोणी का असे ना, सगळ्यांचं नामस्मरण चालू असतं. पण खरं नामस्मरण कोणतं, त्याचे ध्रुव आणि प्रल्हादने केलं. जिनसे ध्रुव प्रल्हाद तरे, त्याने ते तरुण गेले. वह नाम कुछ और, म्हणजे ते काहीतरी विशेष आहे. विशेष काय आहे, तर त्यांचं त्याच्यामध्ये पूर्णपणे एकाग्र चित्त झालेले होते. त्यामुळे ध्रुवाला अढळपद मिळालं. प्रल्हादाला तर प्रत्यक्ष भगवंताने नरसिंहाच्या रूपामध्ये
दर्शन पण दिलं. मला तर वाटत आहे की अजून एक आपल्याला उदाहरण खूप सुंदर आहे ते वाल्या कोळ्याचे. आता ते दंतकथा असेल किंवा जे असेल ते, पण आपल्याला असं सांगण्यात आलेलं ना की वाल्या कोळी आधी लुटारू होता. त्याचं पाप वाटून घ्यायला काही कोणी त्याच्या घरचे लोक तयार नव्हते. मग नारदांनी सांगितल्या पद्धतीने त्याने नामस्मरण ध्यानधारणा सुरू केली, आणि तो एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना नाही, वर्ष नाही, वर्षानुवर्ष तो वाल्या कोळी ध्यानात बसला. आणि इतका ध्यानात बसला की त्याच्या अंगावर मुंग्यांचं वारूळ तयार झालं, तरी त्याला त्याची काहीही कल्पना नाही की माझ्या अंगावर वारूळ तयार. हे असं ध्यान म्हणजे हे खरं ध्यान आहे, हे ते विशेष वाखाणण्यासारखं आहे. पुढचा एक दोहा छान आहे. काशी काठे घर करे, काशी काठे घर करे, पिबे निर्मल नीर. काशी काठे घर करे, पिबे निर्मल नीर, मुक्ती नाही नाम बिना, यो कहे दास कबीर. आता आपण काशीला जाऊन राहिलो, नदी किनारे, गंगे किनारेच एखादं घर घेतलं विकत, तिथे राहायला लागलो, त्या गंगेचं निर्मळ पाणी पितो आहे, त्या गंगेत बुड्या मारून आंघोळी करतो आहे, पण तरी त्याने आपल्याला मुक्ती मिळणार आहे का? तर नाही. कदाचित आपली पापं धुवून जातील, ते पवित्र जलाने आपली मागच्या आयुष्यामध्ये केलेली जी पापं असतील आयुष्यभर, ती धुवून जातील, पण आपल्याला मुक्ती मिळणार का? पुनर्जन्म टळेल का? तर तसं होत नाही. कबीर म्हणताय की मुक्ती नाही नाम बिना. आता हे नामस्मरण जर केलं नाही, जर भगवंताला आळवलं नाही, तर त्याशिवाय मुक्ती मिळूच शकत नाही. तर नामस्मरणाला त्यांच्या दृष्टीने खूप मोठं महत्व आहे. आयुष्याची क्षणभंगुरता पण सांगताना त्यांनी नामस्मरणाचे अतिशय महत्व सांगितलेलं आहे. ते म्हणतायत की रामनाम की लूट आहे, लूटच के तो लूट. आता एक एक वेळेला काहीतरी काहीतरी गराज सेल्स म्हणतात. आपल्या इथे नसतं ते, पण विदेशामध्ये गराज सेल, तुम्हाला नको असलेल्या गोष्टी गॅरेजमध्ये खाली आणून ठेवायच्या रोडवर, ज्याला हवं तो घेऊन जाईल. तर तशा पद्धतीने ह्यांनी तर रामनामच लुटायला काढलं. आता काय करता? राम नाम की लूट है, लूटच के तो लूट, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएंगे छूट. आता आता जर तू रामनाम घेतलं नाहीस, आता जर तू रामनामाला लुटून घेतलं नाही, तुझ्यापाशी संचय त्या रामनामाचा केला नाही, तर शेवटी तुला तेव्हा पश्चाताप होईल. केव्हा पश्चाताप होईल? तर आता प्राण जायची वेळ आली आहे. आता प्राण निघताय, तर शरीर सोडून जाते. आता कसं रामनाम, शरीराशिवाय रामनाम घेणार कोण? आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपल्याला शरीराची आवश्यकता आहेच आहे. तसंच नामस्मरणासाठी पण आपल्याला आपल्या शरीराची आवश्यकता आहे. मग एकदा का तुमचे प्राण गेले निघून, तर ते शरीर निष्प्राण होऊन निश्चेष्ट पडणार. तिथे पुन्हा रामनामाचं काही शक्यताच नाही राहणार. तर त्यांनी ते निक्षून सांगितलंय की प्राण निघून जातील, तुम्ही घाई करा, लुटून घ्या रामनाम. राम नाम की सुमिरता, उभरे पतित अनेक, कबीर नाही छाडिये, राम नाम की टेक. आता रामनामाचं स्मरण जे आहे, त्या स्मरणाने अनेक पतित लोकांचा उद्धार झालेला आहे, पापी लोकांचा उद्धार झालेला आहे. म्हणून कबीर म्हणतायत, कबीर नाही छाडिये, राम नाम की टेक. तर राम नामाचा टेकू, आधार सोडू नका, रामनामाला धरून ठेवा. म्हणजेच नामस्मरण सुद्धा का करायचे हे समजून घेतले पाहिजे. आता समोरचा रामनाम घेतो म्हणून आपणही तसेच करायचे असे नसते. तर ते काय म्हणतात बघा, त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक दोहा लिहून काढलाय. त्यांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे बरं का. आपल्याकडे आता इतकं बोलायला वेळ नसतो आणि वाचायला त्यामुळे म्हणजे किती वाचलं तरी ते कमीच आहे. तर त्यांना आता हे सांगायचंय की ते इतकं वेळ सांगतायत की नामस्मरण करा, नामस्मरण करा, पण नामस्मरण का करा? समोरचा करतो म्हणून आपण करायचं का? तर ते काय म्हणतायत, राम नाम जाण्यो नाही, लागी मोठी शोधी. राम नाम जाण्यो नाही, लागी मोठी शोधी, काया हांडी काटकी,
काया हांडी काठकी नाव चढे बहोळी. जे त्यांचं काय म्हणणं आहे की रामनाम समजून घ्या. का घ्यायचं रामनामात? तू ओळख देखील करून घेतलेली नाहीस. हा तुझ्या आयुष्याला लागलेला मोठा दोष आहे. आपला देह हा कसा आहे, तर तो लाकडाने बनवलेला एखाद्या हंड्यासारखा. तो काही धातूच्या हंड्यासारखा चुलीवर चढवता येणार नाही. ठेवता आणि समजा आपण ठेवलाच चुलीवर तर तो जळून जाणार आहे, भस्म होणार आहे. तसाच मनुष्य देह नश्वर आहे, परत परत मिळणार नाही. म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग करून घ्या. रामनाम जाणून घेऊन रामाचं जप करा. जे रामनाम उगीच्या उगीच समर्थ घेतो म्हणून मी घेतो असं नाही, तर ते श्रद्धेने करा. त्याच्यावर तुमची श्रद्धा असली तरच तुम्हाला त्याचा फायदा आहे, नाहीतर नुसतंच ते पोपटपंची होणार आणि त्यात तुम्हाला काही फलित मिळणं शक्य नाहीये. अजून एक त्यांनी सांगितलंय की त्यांचा अनुभव काय आहे. तर जबही राम हृदयी धरा भया पाप का नाश. जबही राम हृदयी धरा भया पाप का नाश. माने चिंदगी आग की परिपुराने घास. ते म्हणतायत की एकदा का हृदयात रामाची स्थापना झाली आणि सगळ्या पापांचा नाश झाला, समजा एकदा का राम स्थापन झाला, रामावर आपली श्रद्धा बसली की आपले सगळी पाप धुवूनच निघाली म्हणून समजा. मन एकदम स्वच्छ होऊन जाईल. आणि कबीरदासचे उदाहरण देत आहेत की समजा वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखादी ठिणगी पडली तर ती जशी गंजी पेटून उठते, जळून राख होते, तशीच मनातली पाप ही रामनामाने, हृदयस्थ रामाने सगळी धुवून निघतात. सुख के माथे शील पडे राम हृदय से जाय. बलिहारी वा दुःख की पल पल राम रटाय. आता आपण काय करतो, आपल्याला जर काय सुख चाललेली असते, छान छान चाललंय आयुष्यामध्ये, वा 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 मस्त, आपल्याला रिझल्ट चांगले लागतायत, आपल्याला व्यवसायामध्ये फायदा होतो आहे, आपल्या अनेक अनेक प्रकारे प्रगती होते आहे, या सगळं असं काहीतरी काहीतरी व्हायला लागलं की आपला रामाचा किंवा देवाचा विसर पडतो. आपण मी कसं केलं, मी कसा अभ्यास केला, मी कसं व्यवसायात बरोबर निर्णय घेतले आणि म्हणून माझा व्यवसाय पुढे गेला वगैरे वगैरे, आपण भाषी भाषा बोलायला लागतो. पण कबीर काय म्हणतात, सुख के माते शील पडे. आता सुखच्या माथ्यावर म्हणजे डोक्यावर शीळ म्हणजे शिळा, अशा मोठा दगड शिळा पडू दे. का बरं? राम हृदय से जाय. कारण एकदा का सुख आले की आपण रामाला विसरून जातो, त्याला हृदयातनं काढून टाकतो किंवा तो निघूनच जातो. बलिहारी वा दुःख की पल पल राम रटाय. मग त्यापेक्षा त्या दुःखाच धन्यवाद आहे ना, की त्याच्यामुळे दुःखामध्ये आपण असलो की सारखंच आपल्याला देवाची आठवण होते. राम राम आपण म्हणत राहू. काही पण दुःख आलं की आपण आपल्याच ईश्वराला, आपल्याच आराध्य दैवताला आपण आठवून राहतो, आळवत राहतो, नवस करतो, सगळं काही मग तेव्हा आपल्याला आठवायला लागतं. म्हणून जसं कबीरांनी केलंय तसं कुंतीने पण किंवा तुकाराम महाराजांनी पण, कुंतीने माधवाला आणि तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला कायम आम्हाला दुःखच असू दे, आम्हाला सुख नको असं मागून घेतलेलं होतं. का? तर त्या भगवंताचं त्यांना विसर पडता कामा नाही, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि हे शब्द बघा पुढे पण आले, दुःख में सुमिरन सब करे सुख में करे न कोय. दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे होय. तर ते काय म्हणतायत की सुख असलं की कोणीच भगवंताचे स्मरण करत नाही, लक्षच देत नाही त्याच्यात. दुःख में सुमिरन सब करे, पण दुःख पडलं की सगळ्यांना देव आठवतो. जो होय सुख खरंय. न करेल, पण ज्याने सुखात सुद्धा भगवंत तुझ्यामुळे हे सुख माझ्या पदरी पडलेलं आहे, तुझे खूप खूप धन्यवाद असं जो म्हणत असेल, जो सुखात सुद्धा देवाचं स्मरण करत असेल, त्याला दुःख होईलच कशाला. तो दुःख काय होय, मग त्या माणसाला दुःख होणारच नाही. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मनाच्या श्लोकातून 90वा श्लोक आहे बघा,
रामनामाच्या बाबतीमध्ये हेच विचार मांडले. ते काय म्हणलेत, न ये रामवाणी तया थोर हाणी, न ये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. हरी नाम हे वेदशास्त्र पुराणी, हरी नाम हे वेदशास्त्र पुराणी, बहु आगळे बोलली व्यासवाणी. आता समर्थ पण रामनामाच हे पुरस्कार करत आहेत बघा. ते म्हणतात की जो रामनाम घेत नाही त्याची मोठी हानी होते आहे. हानी म्हणजे हानी, त्याचं खूप नुकसान होत आहे, त्याचं जीवन व्यर्थ वाया चाललेलं आहे. त्याला काणी म्हटलं पाहिजे. आता काणी हा जो प्रकार आहे तो ज्वारीच्या धान्याला, ज्वारीच्या दाण्याला आतून लागलेला एक रोग आहे, जो आतमध्ये त्याला काळा बनवून टाकतो. वरून तो नॉर्मल दिसतो, छान आहे, पण तो आतून पडलेली एक कीड आहे, जे जोंधळ्याच्या आत असते आणि मग दळलं की ते सगळं पीठ काळं पडतं. तर ते तो नामस्मरण करत नाही त्याला रामदास स्वामी सुद्धा काणी म्हणतायत. आणि जो तोंडाने देखील नामस्मरण न करणाऱ्याला तर सगळ्याच संतांनी नावे ठेवली आहेत. काहींनी तर इतक्या शिव्या घातल्या आहेत. महर्षी वेदव्यासांनी नामस्मरण हे वेदशास्त्रे, पुराणे, उपनिषदे यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. सो नामस्मरण हे अतिशय महत्वाचं होऊन गेलेलं आहे. आणि ते नामस्मरण म्हणजेच निर्गुणी रामाची आपली भक्ती. कबीर सब सुख राम है और दुखों की राशि, सुर नर मुनियर असुर सार, पडे काल की फासी. आता ह्या ह्याच्यामध्ये कबीर काय म्हणतायत की राम जर आहे तर सगळं आहे, किंवा सगळी जी आपली सुख आहे त्याच्यातच राम आहे, त्याच्यातच सगळा आनंद आहे. और दुःखों की राशी, आणि हे जे भौतिक सुखांमध्ये आपण रमतो ती खरं दुःखाच्या राशी आहे. ते आज आहे उद्या नसणार, मग आपल्याला दुःख होणार, काहीतरी फुटणार, काहीतरी जळणार, काहीतरी ऋतूप्रमाणे खराब होणार आणि ते वाया जाऊन आपल्यापासून लांब जाणार. ह्या केसमध्ये राम नामाचे जे एक सुख आहे ते आपण कायम धरून ठेवू शकू. सुरनर मुनियर असुरज. आता सूर म्हणजे देव, मुनी, राक्षस, मनुष्य, सगळेच्या सगळे त्यामुळे काळाच्या फासात अडकतात. मोहात पडले, भौतिक सुखांच्या मागे लागले की ते काळाच्या फासात अडकतात. राम नाम घ्यायचं राहूनच जाते. राम ही थोडा जानी करी, दुनिया आगे दीन, जीवों को राजा कहे माया के अधीन. राम ही थोडा जानी करी, म्हणजे रामाला कमीपणा द्यायचा. थोडा म्हणजे कमीपणा. तर रामाला इथे कमीपणा देऊन दुनिया आगे दीन, आणि दुनियाच्या पुढे, जगाच्या पुढे दीनपणा होणारा. जीवों को राजा करे, म्हणजे एखाद्या मनुष्याला राजेपद देऊन त्याला राजा म्हणून त्याच्या पाया पडून असणं. माया के अधीन, हे सगळं मायावी जग आहे, ते मायाचा अधीन झालेला आहे तो. मन जो सुमरे राम को, राम बसे घट माही, अब मन राम ही है रहा, शीस नवाहू काही. मन जो सुमिरे राम को. आता मनाने इतकं नामस्मरण केलेलं आहे, इतकं नामस्मरण केलेलं आहे की तो राम आता शरीरात, देहातच बसून राहिलाय, तिथेच वास्तव्य करून राहिला. आता तो बाहेर पडत नाहीये. आता मनच राममय झालेलं आहे. मन जो सुमिरे राम को, राम बसे घट माय. तो वास्तव्य करू नये आपल्या शरीरात. अब मन ही राम ही है रहा, आता मन ही राम बनून राहिलेलं आहे. आता शीस नभाऊ काही, आता कुठे शीस न, आता कुठे मी डोकं टेकू खाली, कारण तो तर स्वतः माझ्या हृदयातच आहे. सगळं माझं सगळं राममय झालेलो आहे मी. आता मला दुसरी कुठे डोकं टेकायची आवश्यकताच नाही आहे. आकार राम दशरथ घर डोले, आकार राम दशरथ घर डोले, निराकार घट घट में बोले. बूंद राम का सकल पसारा, निरालंब सब ही सोन्यारा.
आता आकार घेतलेला राम, साकार सगुण साकार आकार घेतलेला राम कुठे आहे? तर तो दशरथांच्या घरी राहतो आहे. राजा दशरथांचा पुत्र आहे तो, दशरथ पुत्र असल्यामुळे त्याच्या घरी राहतोय. पण निराकार राम हा प्रत्येक देहात आहे. त्या निराकार निर्गुणी रामानंच एका टिंबापासून म्हणा, एका थेंबापासून म्हणा, हा संपूर्ण जगाचा पसारा, बुंद राम का सकल पसारा, त्या बुंदापासून त्याने सगळ्या जगाचा पसारा मांडलेला आहे. आणि म्हणून निरालंब राम सबही सोन्यारा, म्हणून निरालंब राम हा सगळ्या जगापासून वेगळा आहे, सगळ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, वेगळा आहे. कबीर निर्भय राम जपी, कबीर म्हणतायत की निर्भयपणे रामनाम घ्या, घाबरू नका. म्हणजे कसं की लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील का, हा देवदेव करतो, असं नाही मनात आणायचं. कबीर हा निर्भयपणे राम जप केला पाहिजे तुम्ही. जबलत दिवे वात, म्हणजे जोर दिव्यातनं वात आहे, म्हणजे याचा अर्थ की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, तुमचं अजून आयुष्य आहे, तेल घट्या वाती बुझी, तेल घट्या, दिव्यातलं तेल संपलं, वात विझली, मग काय होणार आहे? एकदा का तुमचे प्राण गेले तर मग काय करणार आहात? तब सोवेगा दिन रात. आता मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांमध्ये अंत्यसंस्कार हिंदूंसारखे जाळून होत नाहीत, पेटवून होत नाहीत, तर ते जमिनीमध्ये गाडले जातात. तर मग तिथे ते आडवेच असतात. म्हणून ते म्हणतायत की तर सवेगा दिन रात, मग दिवस रात्रंदिवस तुला झोपायचंच आहे. म्हणजे काय, आता रामनाम करायचं आहे, जी आत्ताचा वेळ आहे तो तू वापरून घे. आताच रामनामाचं स्मरण कर. आता ते स्वतःबद्दल काय सांगतात? उंची मेरी राम है, उंची मेरी राम है, जाते सदा निहाल, कबीर गरजे पुरुष बल, चोरी करे न काल. आता रामनाम ही त्यांची संपत्ती झाली आहे, ती रामनाम कबीरांची संपत्ती झाली आहे. आणि ह्यांनी त्यांना सदा सर्वदा ते आनंद विभोरत असतात. ते म्हणतायत की रामनाम हीच माझी संपत्ती आहे, आणि ह्याने मी सदा सर्वदा आनंदी आनंद असतो. कोणीही बळाने माझ्याकडून किंवा चोरून नेऊ तिला, माझ्याकडून ती काढून घेऊ शकत नाही किंवा तिला चोरून नेऊ शकत नाही. काळ पुरुष देखील ती संपत्ती चोरू शकत नाही, अशी त्याची ते किंमत आहे. अशक्य आहे पण ते. मैं गुलाम मोही बेची गुसाई, मी गुसाई म्हणजे इथे भगवंत, तरी कबीरांचा भगवंत म्हणजे हृदयस्थ राम. तर ते म्हणतायत की मैं गुलाम मोही बेची गुसाई, तन मन धन मेरा राम जी के ताई. मी गुलाम आहे. गुलाम म्हणजे पूर्वी असं मनुष्याला विकायची एक पद्धत होती, की एखाद्याने एखाद्या मनुष्य गरिबीमुळे आपला मुलगा, आपली बायको, आपला भाऊ कुणाला तरी दुसऱ्या माणसाला विकत द्यायचा, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आणि आपलं आपलं चालू ठेवायचं आयुष्य. पण तो विकला गेलेला जो माणूस असतो तो गुलाम असतो. तर तो ज्याला विकला गेलेला असेल त्याचा त्या गुलामावर पूर्णपणे अधिकार असतो. मग ते त्याला कसंही हवं तसं वागवू शकतो, हवं तितकं काम सांगू शकतो. काही त्याच्यात जे जे अडचणी असेल त्या सगळ्या त्या कामाच्या त्या माणसाकडनं तो करून घेऊ शकतो. त्याची इच्छा असेल तर खायला देईल, नाही तर नाही सुद्धा देणार. तर तो गुलाम आहे, जे त्याचा मालक सांगेल ते तो करणार. तर इथे कबीर स्वतःलाच गुलाम म्हणतायत. ते काय म्हणतायत? मैं गुलाम मोही बेची गुसाई. मग आता मी आता गुलाम आहे, मी आता गुसाई देवाला, परमेश्वराला मी विकत गेलेलो आहे. तन मन धन मेरा रामजी के ताई. आता माझं जे तन म्हणजे शरीर आहे, मन आहे, किंवा माझं जे काही फुटकळ धन मी कमवलं आहे, ते सगळं आता रामाच्या पायी मी वाहिलेलं आहे. तर त्याच्या माझा ह्या कुठल्याही गोष्टीवर आता अधिकार राहिलेला नाही आहे.
संत कबीर रामाशी इतके एकरूप झाले होते व रामाने सुद्धा त्यांना मान्यच केले होते. म्हणून विठ्ठलाने जसे जनाबाईची दळण दळायचे ना, तसं आता श्रीरामाने देखील कबीरांचे शेले विणून दिले होते. म्हणजे ते स्वतः इतके दंग असायचे नामस्मरणात आणि ध्यान धारणेमध्ये, की त्यांचं लक्षच नसायचं की आपण आता कुठवर विणलं आहे आणि अजून किती विणायचं आहे. तर ते सगळं पुढचं काम राम करून ठेवायचे त्यांच्यासाठी. कबीर अजून एक छान गोष्ट बोलतायत. ते म्हणतायत की मन निर्मल भया, मन कसं शुद्ध झालंय, जैसे गंगा नीर, तर ते कशाने? तर ते आत्मस्थ रामाच्या भक्तीने, आत्मस्थ रामाच्या नामस्मरणाने. आता कशी परिस्थिती झाली आहे, पीछे पीछे हरी फिरे, कहत कबीर कबीर. आता कबीर जे आहेत त्यांच्या रामाशी एकरूप ध्यान झाल्याने मन गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ झाले आहे. आणि ही एकरूपता इतक्या उच्च प्रतीची आहे की आता त्यांच्यात व रामात द्वैतच राहिलेले नाही आहे. आणि त्यामुळे कबीरांना कशाची फिकीर राहिलेली नाही, की आता काय, आता कसं होणार, आता मला कसं पुनर्जन्म असेल नसेल, मला मोक्ष मिळेल का नाही मिळेल, जे काही आहे ते ते काम सगळं भगवंतावर त्यांनी सोपवून दिलेलं आहे. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की कबीर पुढे पुढे चाललेले आहेत. इतके वर्ष काय चाललं होतं आतापर्यंत, की कबीर रामाच्या मागे मागे जात होते, कबीर रामाचं नामस्मरण करत होते, कबीर रामाला प्रार्थना करत होते. पण आता परिस्थिती उलटी झाली, आता कबीर पुढे पुढे जात आहेत आणि राम त्यांच्या मागे मागे त्यांचं नाव घेत घेत जात आहेत. म्हणजे काय ही अवस्था आहे, किती ते पोहोचले होते. कबीर म्हणतात की गुरु कृपांजन पायो मेरे भाई, गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु सुचत नाही. आता गुरूंना त्यांनी श्रेय दिलेलं आहे की त्यांनी कशी कृपांजन म्हणजे कृपेचं अंजन, काजळ घातलंय डोळ्यामध्ये, की मला डोळ्याला रामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. मला फक्त रामच दिसतोय, जिथे बघू तिथे राम. अंदर राम, बाहर राम. आतही राम आहे, बाहेरही राम आहे. जहां देखो सो राम ही राम. जहां देखा वहां राजा राम. आता जसं आत राम आहे, बाहेर राम आहे, आणि कुठे आणि लांब दृष्टी टाकली तर तिथे पण रामच दिसतोय त्यांना. जागत राम, सोवत राम. आपण झोपलेलो असताना पण त्यांना राम दिसतोय आणि जागेपणी पण राम दिसतोय. कहत कबीर भाव है निका, जो देखो सो राम सरिका. आता इतका त्यांचा भाव राममय झालेला आहे. निका म्हणजे स्वच्छ, इतकं स्वच्छ झालेलं आहे त्यांचं दृष्टी. जो देखो सो राम सरिका, म्हणजे ज्या कोणाला बघेल त्यांना तिथे रामच दिसतो, बाकी काहीही दिसत नाही. गुरूंची कृपादृष्टी ही महत्वाची आहे. त्यांना पण गुरूंचे हे अतिशय महत्व माहिती होतं आणि ते त्यांच्याबद्दल खूप सजग पण होते. ते त्यांचा एक दोहा मला आठवतो आहे. गुरु गोविंद दऊ खडे, गुरु गोविंद दऊ खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताय. आता ते काय म्हणत आहेत की गुरु आणि गोविंद हे दोघे एका वेळी समोर उभे ठाकलेले आहेत. आता आधी कोणाला नमस्कार करू, काके लागू पाय. आधी त्याला करू, त्याला सन्मानित होईल, ज्यांना नाही केला तो अपमानित होईल, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मग ते काय करतात, ते आधी गुरूंना नमस्कार करतात. ते म्हणतात बलिहारी गुरु आपकी, गुरु तुमचे खूप खूप उपकार आहेत, खूप तुमचे धन्यवाद आहेत. गोविंद देव बताय, कारण तुम्ही मला गोविंदाचं दर्शन घडवलं, तुम्ही मला देव दर्शन घडवलं. हे त्यांची गुरूंबद्दलची श्रद्धा आहे. ते तिथे त्यांनी सांगितलंय की गुरु कृपांजन पायो मेरे भाई. गुरूंनी त्यांना अशी दृष्टी दिली की त्यांना राम बिना कछु सुचत नाही, त्यांना रामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही, सुचतच नाही. अशी सगळी त्यांची अवस्था झालेली आहे रामामय. बरं, आपण
थोडस मराठी संतांनी पण सांगितलेलं पाहिलं आहे. म्हणजे आता त्यातलं एक अजून कबीरांचा सांगते. जोगी गोरख गोरख करे, जोगी गोरख गोरख करे, हिंदू राम नाम उच्चारे, मुसलमान कहे एक खुदाई, कबीर का स्वामी घटघट रया समाई. आता कबीर काय म्हणजे जोशी म्हणजे जमात होती पूर्वी, तर ती जोशी जमात गोरख गोरख म्हणजे गोरक्ष होती, त्यामुळे ते गोरख गोरख म्हणायची. हिंदू लोक राम नाम घ्यायचे, मुसलमान एक खुदालाच मानायचे. पण कबीरदांचा स्वामी कोण होता, तर तो प्रत्येक घटघट म्हणजे प्रत्येक शरीरात असलेला अंतस्थ राम हा कबीरांचा खरा राम होता, तो खरा त्यांचा देह होता. आता नामदेवांचे गुरु खेचर, ते पण काय म्हणाले खेचर स्वामी, ते असंच बोलतात, नाम आणि रूप दोन्ही दोन्ही जया नाही, राम आणि रूप दोन्ही जया नाही, तोची देव पाही येर मिथ्या. जळ स्थळ आणि काष्ट पाषाणू, पिंड ब्रह्मांड व्यापूनी अणुरेणू, सर्वत्र साक्षभूत हे जाणून पाहो, खेचर म्हणे अवघ्या ते देव. ते त्यांना ते हेच म्हणायचं आहे की त्याला नाव रूप काहीही नाही आहे, निरंकार आहे तो देव, त्याच्यातच देव तो खरा आहे. बाकी ठिकाणचं सगळं मिथ्या आहे, खोटं आहे. जळ स्थळ आणि काष्ट पाषाणू, पिंड ब्रह्मांड, आता जळी स्थळी काष्टी पाषाणी पिंडी ब्रह्मांडी सगळीकडे जे अणुरेणू मधनं व्यापून आहे, तो खरा देव आहे. सर्वत्र साक्षीभूत हे जाणो, सगळीकडे तो साक्षीभूत आहे, तो आपल्याला दिसत नसला तरी तो हजर आहेच आहे. खेचर म्हणे अवघ्या ते देव, आणि तोच खरा देव आहे, तो सगळीकडे आपल्याला सर्वत्र आहे पण आपल्याला दिसत नाही आहे. आता तुम्हाला कबीरांचं एक वेगळं रूप दाखवणार आहे. कबीरांना खरं म्हणजे त्यांना आता मूर्तीपूजा नको आहे, मूर्तीपूजेच्या वाटते कट्टर विरोधी आहेत, त्याला अजिबात आवडत नाही मूर्तीपूजा केलेली. पण आज एक आपले देव असे आहेत की त्याची मूर्तीची कबीरांनी स्वतः प्रशंसा केली आहे, ते त्याच्या स्वतःला त्यांनी आवड दाखवलेली आहे. आणि आता महाराष्ट्राला खरोखरच अभिमान वाटला पाहिजे, कारण कबीरांनी विठ्ठल भक्ती केली आहे. कबीर काय म्हणतात बघा, याद करो मौला की विठ्ठल पीर पैगंबर की, तीन लोक में साई हमारा पंढरपुर में खड़ा है, पुंडलिक से मिलने आया रहा वीट पर खडा आहे. म्हणजे ते आता म्हणतात की आता तुम्ही कोणाकोणाचं स्मरण करणार, तर तुम्ही तुमच्या मौलाचं स्मरण करा, विठ्ठलाचं करा, पीर पैगंबरचं करा, काही पण करा. पण आता ह्या त्रिखंडाचा स्वामी जो, त्रैलोक्याचा जो स्वामी, तो हमारा पंढरपूर में खडा आहे. तो आता आमच्या पंढरपुरात येऊन थांबलेला आहे, उभा राहिलेला आहे. पुंडलिक से मिलने आया था, पुंडलिकाला भेटायला म्हणून तो विठ्ठल आलेला, आणि त्याला विटेवरच उभं करून ठेवलेलं आहे. तो वीट में खरा आहे, अजूनपर्यंत तो विटेवरच उभा आहे. मदन मुहूर्त खूप सुरत, त्या कसा दिसतो तो खूपसुरत, खूप सुंदर आहे, मदन मुहूर्त आहे, मदनासारखा सुंदर आहे. भूल गया भगतन को, बाकी सगळ्या भक्तांना तो विसरूनच गेला. जो आला तो विटेवर तिथे थांबून राहिला, पुंडलिकाची वाट बघत बसला. भीमा तीरे आपही आप आया, आता त्याला कोणी बोलवलं होतं का पुंडलिकाला? नाही, तो जाऊनच आला पुंडलिक आपलं पांडुरंगाला. पांडुरंग विठ्ठल स्वतःहून आला पुंडलिकाला भेटायला, त्याच्या दारात गेला. आणि आता पुंडलिक तर काही बाहेर आलाच नाही, पण गेले. भीमा तीरे आपही आप ठाडा, युग 28 भये उनको, आणि किती वर्ष झाले, किती युग झाली, आज 28 युग झाली की तो तिथे उभाच आहे. शंख चक्र पद्म बिराजे, काय काय आहे त्याच्याकडे, त्याच्याकडे शंख आहे, चक्र आहे, पद्म आहे. पीत बसन श्याम तनको, आणि श्यामल तनावर काय आहे, पितांबर नेसलेला आहे, रेशमी पिवळा पितांबर नेसून तो आलेला आहे. केशर कस्तुर शीस मिरवत,
आनंद भयो सपकू. आणि त्याच्या येण्याने वातावरणात जे केशर कस्तुरीचा सुगंध पसरवला आहे त्यांनी. केशर कस्तुर शीत मिळवत आनंद भयो सपकू. आणि सगळ्यांना त्यामुळे खूप आनंद झालेला आहे, सगळे खूप सुखी झालेले आहेत. कहता कबीर सुनो भाई साधो. कबीर काय म्हणतायत की सज्जन हो जरा ऐका, ध्यान ध्यान करो उनको. तर त्यांचं ध्यान करा, त्यांना आठवणीत आणा जरा त्यांचं. जन जन्म मरण मिट गया फेरा येही बूझो तनको. आणि त्यांच्या ह्या रूपाकडे बघून, त्यांच्या ह्या अवस्थेकडे बघून परमेश्वराच्या नवल वाटतं की ते त्यांनी ह्या सगळ्यामध्ये जन्म मरणाचा फेरा चुकवून दिला, मोक्ष देऊन टाकला. पुंडलिकाला, अर्थात आपल्याला नाही. तर पुंडलिकाला त्याने मोक्ष देऊन टाकला, त्याच्या दारात उभं राहून. त्याची भेटही नाही झाली, काही नाही. तर ह्या अशा पंढरपूरच्या पंढरीत विठ्ठलाचं मात्र त्यांना अतिशय कौतुक कसं काय होतं माहिती नाही, पण त्यांनी त्या बाबतीमध्ये, कारण तिथे काही अहिंसा होत नसते ना, म्हणून असेल कदाचित. तर आता हे सगळं झालं, कबीरांनी रामाबद्दल बोललेलं, त्यांनी आपल्याला काय काय शिकवलेलं. पण आता रामाने समजा कबीरांना काय सांगायचं झालं तर काय सांगतील, राम त्यांना काय सांगतील. तर राम काय सांगतील ते कबीरांनी स्वतःच लिहून काढलंय की ते असं सांगू शकतात. तर त्यांच्या त्या निर्गुणी रामाचा सल्ला ऐका. तो म्हणतोय, मुको कहा ढूंढे बंदे मैं तेरे पास में. मला तू इकडे तिकडे कुठे शोधतोयस, मी तर तुझ्या जवळच आहे. ना तीरथ ना मूर्त में. मूर्ती तर नाहीच आहे, पण वेगवेगळ्या तीर्थस्थानाला जरी तू गेलास तरी मी तिथे नाहीये. ना एकांत निवास में. आता तू म्हणशील की मी आता जाऊन बसतो जंगलात गुहेत आणि तिथे तुला शोधतो, तर तो तुला सापडेलच असं नाही, मी तिथे पण नसू शकतो. ना मंदिर में ना मस्जिद में. मंदिरात जसं नाही तसं मशिदीत पण मी नाहीये. ना काशी कैलास में. म्हणजे आता हे वेगवेगळे तीर्थांचं नावं सांगितलं एवढंच. काशी काशी विश्वेश्वराच्या जवळ सुद्धा मी नाही आहे, बनारसला मी नाही आहे, कैलाश स्थानी पण मी नाही आहे. नाम आहे जप में, नाम आहे तप में. तू जर नुसतंच पोपटपंची जप केला तर मी त्याच्यामध्ये पण नाही आहे. उगाच जंगलात जाऊन बसला तप करतो म्हटलास तर त्यातही मी नाही आहे. नाम आहे व्रत उपास में. आता तू व्रत आणि उपास करत बसला, स्वतःला त्रास देत बसला, तर मी त्यातही नसणार आहे. नाम आहे नाम आहे किरया कर्म में रहता. आपण जे आता क्रियाकर्म करतो, वेगवेगळी उपासना करतो, तऱ्हेच्या पूजा करतो. मग ह्याला शंकराला दहीभातच पाहिजे, गणपतीला गुळ खोबरंच आवडतं, असं करून आपण सारखं जे करतो क्रियाकर्मांमधनं, ते सगळं पण तिथे पण ते नाही आहे. न योग संन्यास नाही. तू म्हणशील की अर्धवट संसार सोडून निघून जातो आणि संन्यास घेतो आणि मी तुला भेटेन, तर मी तिथे पण नाही आहे. नहीं प्राण में नहीं पिंड में ना ब्रह्मांड आकाश में. मी तुला प्राणात, पिंडात किंवा ब्रह्मांडात सुद्धा नाही भेटणार. मैं अकुटी भवर गुफा में श्वासन के श्वास में. आता मी कुठे असेन, तर मी आपल्या छातीच्या पिंजऱ्यात, गुहामध्ये, श्वासन के श्वास में, श्वासातल्या श्वासात मी आहे. खोजी होय तर तुरंत मिळ जाऊ. म्हणजे तुझ्या मी हृदयात आहे, त्या गुहेत मी बसलेलं आहे. शोधलंस तू तर मी तुला नक्कीच सापडेन. तू शोधायला तर पाहिजे. आणि कसा सापडेल, तर एक पल की तलाश में. एका क्षणात मी तुला सापडेल, पण तू शोधत खरी तुझ्या हृदयामध्ये. कहे कबीर सुनो भाई साधो मैं तो हूँ विश्वास में. म्हणजे तुम्ही जे काय कराल, नामस्मरण करा, ध्यान धारणा करा, काही जे काय कराल ते पूर्ण विश्वासाने करा. मग मी हे जिथे जिथे नाहीये तिथे तिथे मी सगळीकडे असेन. हे खुद्द रामाने त्यांना सांगावं म्हणजे आता काय ना. महान माणूस, अत्यंत प्रांजळ, महान महान माणूस होता तो. अं, कबीरांचे दुर्दैव एक असे होते की त्यांना मुसलमान समजून हिंदू त्यांचा द्वेष करायचे. आणि त्यांना
हिंदू समजून मुसलमान काफिर म्हणायचे. आता दोन्ही पण कडचे लोक त्यांना चांगलं वागणूक देत नव्हते. जरी त्यांनी सगळ्यांचं सगळं भलं केलं असलं तरी त्यांचा मात्र कायम समाजाने सगळ्याच मानव जातीने म्हणायला सुद्धा हरकत नाही की त्यांचा द्वेषच केला. कोणीही त्यांना असं सन्मानाने वागवलं नाही की हा आमचा माणूस आहे किंवा हा आमचा माणूस. खरं म्हणजे तो दोघांचाही होता, तो मुसलमानांचाही होता आणि हिंदूंचाही होता, पण त्यांना अशी वागणूक कायम मिळत राहिली. पण सगळ्यात महत्व म्हणजे अंतसमय जेव्हा आला तर त्यांनी त्याच्यात पण एक शिकवण देऊन गेले. असं म्हणतात की काशीला बनारसला जर आपल्याला मृत्यू आला तर आपण डायरेक्ट स्वर्ग गाठतो. अधेमध्ये आपल्याला काहीही टांगून राहावं नाही लागत किंवा पुनर्जन्म नाही घ्यावा लागत, डायरेक्ट स्वर्ग मोक्ष. पण काशीच्या जवळच काही अंतरावर एक मगहर म्हणून गाव आहे, तर ते ह्यासाठी खूप प्रसिद्ध आहे की तिथे त्याला मृत्यू येईल तो हमखास नरकात जाणार. हे सगळ्यांची तिथे एक पक्की धारणा होती की मगहरला कोणी मरायला जायचं नाही. मरायची वेळ आली की काशीला येऊन थांबायचं. अगदी मगहरचे निवासी सुद्धा आता काही राहिलं नाही आपल्या शरीरात त्राण, तर मग ते काशीला येऊन राहायचे. ती ह्या माणसाने उलटच केलं. त्यांचं वय झालं, ते 119 वर्ष जगले. पण त्यांना त्यांचं माहीत असणार की आता आपलं संपत आलंय, आता आपण फार दिवस काही राहणार नाही आहोत. तर त्यांनी काय करावं, त्यांच्या मरण समयी ते मगहरला जाऊन राहिले. म्हणजे काशीला चांगले होते तर तिथनं उठले आणि मगहरला जाऊन राहिले. त्याच्यातनं त्यांना एकच संदेश द्यायचा होता की अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेचे ते कायम हमेशाच विरोधात होते. तसंच त्यांना ते सिद्ध करायचं होतं. ते गेले मगहरला राहिले कुटी बांधून. एक दिवस जे व्हायचं ते झालं, तर ते प्राण गेले. आता गंमत अशी झाली की त्यांच्या त्या मृतदेहावर मुसलमान लोकांना अंत्यसंस्कार करायचे होते. नाही नाही, तो तर मुसलमान होता. आणि हिंदू लोकांना त्यांच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे होते की नाही नाही, ते तर हिंदू होते. आता झाली का दोघांमध्ये परत भांडाभांडी सुरू. शेवटी ते त्या झोपडीचं दार बंद करून ठेवलं आणि सगळ्यांची आपसामध्ये तू तू वैमे सुरू झाली, वादावादी वादावादी. मुसलमानांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जमिनीत पुरणार, मग यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही त्यांना अंत्यसंस्कार देह आमच्या पद्धतीने जाळून टाकणार. असं करता करता थोडा वेळ निघून गेला. पण एका माणसाला असं वाटलं आपण आत जाऊन बघावं तरी. आणि त्यांनी ते दार उघडून आत गेला आणि घेऊन बघतो तर काय, तिथे देह नाहीच आहे, नुसती फुलं आहे. हेच याचा अर्थ की कबीर तुकाराम महाराजांसारखा सदेह स्वर्गात गेले. हे पण एक विशेष आहे. दोन्हीकडचे लोक त्यांना मानत नव्हते, ते दोन्ही एकत्र आले, दोघंही भांडाभांडी करत राहिले आणि त्यांच्या त्या भांडणाच्या काळामध्ये ह्या माणसाने तिकडनं प्रयाण केलं. मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे, मी थांबवते माझी बडबड. थँक्यू. नाही ताई, असं म्हणू नका. ज्योत्स्नाताई, मी आपल्याला नमस्कार करते आणि आभार न मानता मी कृतज्ञता व्यक्त करते. 15व्या शतकातील मध्ययुगीतील युग प्रवर्तक जे आपण इतक्या साध्या, सोप्या आणि आम्हाला समजेल अशा भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवलं. तर आपण उदाहरण आणि दोहे यानुसार इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला समजलं की संपू नये असंच वाटलं. आणि गोष्टी रूपात सांगत असल्यामुळे आम्ही त्यात अगदी जीवाचा कान करून ऐकत होतो. तर आपण म्हणजे त्यांना अंधश्रद्धा, कर्मकांड बिलकुल मान्य नव्हते, ते त्यांना सहन होत नव्हते. नंतर आपलं आयुष्य कसं क्षणभंगूर आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखं, तर ते पण सांगितलं. नंतर ध्यान धारण्याशिवाय पर्याय नाही. नामस्मरणातून तुम्ही हृदयातील राम कसा घ्यायचा, करता करता त्यांचं ध्यान लागायचं, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. हिंदू राम म्हणतात, मुसलमान खुदाई म्हणतात, पण परमात्मा हा एकच आहे, हे खूप छान सांगितलं. आणि जे द्विधा मनस्थितीत राहत नाहीत तेच तरुण जातात. हृदयस्थ देवाला काही लागत नाही, कशाचीच आवश्यकता नाही. हे पण सुंदर, म्हणजे हे सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदरपणे सांगितल्या
की आम्ही सगळेजण अगदी अवाक होऊन ऐकत राहिलो सगळ्या गोष्टीतून. आणि त्यानंतर आपली नुसती माळ फिरते, जीभ फिरते, पण अं, मन आटोक्यात येत नाही. याला आपण नामस्मरण म्हणावं का? म्हणजे आणि नामस्मरण का करावं हे सुद्धा आपण सांगितलं. खरं नामस्मरण जे ध्रुव बाळ प्रल्हाद महाराजांनी केलं म्हणजे पूर्णपणे एकाग्र चित्त. त्यानंतर नामस्मरण केलं नाही तर तुम्हाला मुक्ती मिळू शकत नाही. आपण रामनामाची लयलूट आमच्या समूहावर केली. प्राण निघून जातील तर तुम्ही रामनाम लुटा. त्यामुळे अनेक पतित लोकांचा उद्धार झाला आहे. त्यांचा अनुभव असा की एकदा का हृदयात नामाची स्थापना झाली की मन स्वच्छ होऊन जाईल, मनातील पाप धुवून जातात. आणि तुम्ही दुःखाचे धन्यवाद मानायला सांगितले की आपण जास्तीत जास्त देवाजवळ जाऊ. त्यानंतर भगवंताचा विचार आपल्याला विसर कधीच पडायला नको. रामनामाचे सुख कायम धरून ठेवू. आपण राममय झालो. निराकार निर्गुणी रूपी राम हा प्रत्येक देहात आहे आणि तो आमच्यापर्यंत पोहोचला. निर्भयपणे राम नाम घ्या. तन मन धन रामनामात अर्पण करा. मन शुद्ध करा. अंतरी राम बाहर राम, जहा देखो उधर राजा राम, जागत राम सोहत राम, जो देखो तो राम नाम. आणि गुरुकृपा दृष्टी महत्वाची हे सांगितलं. आणि ही रामनामाची गंगा समूहात वाहते आहे. आणि आपण यावे, पुन्हा पुन्हा यावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे नम्र विनंती करते. ज्योत्स्नाताई, समूहातर्फे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. फार छान. ताई खरंच खूप सुंदर बोललात. कबीरांचा निर्गुणी राम जो आपण ज्या पद्धतीने सांगितला, मला तर वाटतं असं युट्यूबवर एकही व्हिडिओ नाहीये. त्याच्यामुळे सगळ्या भगिनींना मी विनंती करीन की कबीरांचा निर्गुणी राम जो ताईंनी मांडला अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खरंच त्या मला म्हणाल्या तर मी 40 मिनिटं बोलेल पण 1 तास होऊनही गेला आहे. आणि आम्हाला खूप आवडलं. आपण नेहमीच खूप सुंदर संवाद साधता. पुन्हा पुन्हा यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. आज फक्त आपण संवाद घेऊ शकणार नाही, आपण ध्यान घेऊ आणि जे श्रोत्यांच्या जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत आम्ही मेसेजेसच्या द्वारे पोहोचवूया. तर सगळ्यांना विनंती करते मास्टर्स आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा. एकदम शांत. शांत व्हा मास्टर्स. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. आपण आवाहन करतो आहोत श्रीरामाला आणि संत कबीरांना. ही ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून हळूहळू आत जाऊ द्या. आपल्या हृदयस्थ रामाशी आपल्याला एकरूप व्हायचे. आपण एकरूप व्हा. आपल्या हृदयातल्या रामाशी जो राम आपल्या हृदयात आहे. आपल्या 1,72,000 नाड्यांमध्ये शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये स्पंदनांमध्ये
आपल्या श्वासामध्ये हा राम आहे. राम या रामाशी आपण पूर्णपणे एकरूप होतो आहोत. राम राम राम. आपल्या हृदयात राम. त्याचं अस्तित्व शोधा. हृदयातील स्पंदनांमध्ये राम. श्वासामध्ये राम. प्रत्येक श्वास आपण जो घेतोय तो राममय आहे. या शरीर रूपी मंदिरात राम राम राम. आपल्या डोळ्यांमध्ये राम. डोळ्यातील स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. आपली दृष्टी बदलते यावेळेला. विश्वाकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलते. दोन्ही बुबुळांमध्ये आपल्याला स्पंदन महसूस होतात आहेत. राम राम राम. आतपर्यंत डोळ्याच्या भागामध्ये तुम्हाला जाणवेल एक ऊर्जा. या क्षणी आपली दृष्टी बदललेली आहे. प्रत्येकात आपल्याला राम दिसतोय. चराचरात राम. प्रत्येकाच्या हृदयात राम. घटाघटात राम. कणाकणात राम. राम स्पंदनांना महसूस करत
आपल्या दोन्ही कानांच्या तिथली ऊर्जा बघावी मास्टर्स. दोन्ही कानांच्या तिथे प्रचंड ऊर्जा निर्माण झालीये की जे ऐकू ते राममय असेल, चांगलं असेल, रामाच्या संदर्भात, रामाच्या संबंधी, रामाचं गुणगौरव करणार असेल. जसं श्री समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, संत कबीर, तुलसीदास, असं इतकी प्रचंड ऊर्जा आपल्या कानाच्या तिथे दोन्ही कानाची चक्र फिरतात आहे, ऍक्टिव्हेट करतात आहे आपल्या कानांना की जे ऐकाल ते चांगलं आहे, शुभ आहे. राम 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 राम. मारुतीराया, मारुतीरायासारखी भक्ती आपल्यात निर्माण होऊ देत. मास्टर्स, पूर्ण कानाच्या तिथली स्पंदनं आपली बदलली आहेत. कानाच्या पाळीच्या जे बोन आहे, हाड आहे, तिथे तुम्हाला स्पंदनं जाणवतील. दोन्ही बाजूला आत ढकलल्या जात आहे तुमचा तो भाग. आणि आता आपल्या जिभेवर रामनाम कोरल्या गेलंय. संत कबीर त्यांच्या आशीर्वादानं संपूर्ण ऊर्जा जिभेवर महसूस करा मास्टर्स. इथे राम हे अक्षर कोरल्या जात आहे. राम. लिहिल्याची जाणीव तुम्हाला झाली आहे या क्षणी. स्पंदनांना महसूस करा आणि हे राम तत्व आपल्या विशुद्ध चक्रात म्हणजे मानेच्या तिथे, तिथून आपण
आत 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 हृदय चक्रात आपल्या अनाहत म्हणजेच हृदयात हे राम, हा निर्गुणी राम बसलेला आहे. राम. मास्टर्स, जे एका घंट्यात होत नाही ते आज केवळ 10 मिनिटात आपल्याला मिळालंय. आणि संत कबीरांची अमोघ वाणी, हे ज्ञान ज्या माऊलीनं आपल्याला दिलंय त्या डॉक्टर ज्योत्स्नाताईंसाठी प्रार्थना करूया. ही अशीच वाणी आम्हाला आपल्याकडून सदैव मिळू देत. निरोगी राहा, आनंदी राहा, मजेत राहा, आयुष्यमान. जे बोलून घेतात ते संत कबीर. मास्टर्स, ऊर्जा प्रचंड आहे. आपले दोन्ही हात आता आपल्या सुंदर डोळ्यांवर घ्यावे. 5, 4, 3, 2, 1, 0. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संत कबीर, मारुती राया आणि श्रीराम यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वात सगळे ज्ञानी, ध्यानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशुपक्षी, धरणी माता सगळे सुरक्षित आहेत, आनंदित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. नमस्कार ज्योत्स्नाताई. खूप छान निरूपण झालं आपलं आजचं आणि तुम्ही जे काही बोललात ते मनाला खूप आवडलं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. राधिका ताई बोला. ज्योत्स्नाताई नमस्कार. खूप छान सांगितलं, सगळं निर्गुण कबीर छान समजवला. धन्यवाद ताई, धन्यवाद. सुषमाताई, हा ऋषालीताई. सुषमाताई. नमस्ते ताई. कबीरांची निर्गुण भक्ती खूप छान समजून सांगितलीत. त्यामुळे अगदी तो दोहा डोळ्यासमोर उभा राहिला. हळू हळू उघडी डोळे पाहिजो कबीर, विणोनिया शेला गेला सखा रघुवीर. त्या 2 ओळी खूप मनाला भावल्या. त्यांच्यात तुम्ही जी निर्गुण भक्ती सांगितली त्या आणि त्यांच्या ज्या अंधश्रद्धा सांगितल्यात, हिंसा, बोकड कोंबडं मारणं आणि मगहर मधला त्यांचा मृत्यू, त्यांनी स्वतःहून तो गैरसमज कसा दूर केला तोही अप्रतिम उभा राहिलात. आणि सहदेह वैकुंठाला गेलेत की आज प्रथमच आम्हाला माहित झालं कबीरांबद्दल. खूप खूप धन्यवाद ताई.
विशालीताई बोला. ताई, निर्गुण भक्तीवर तुम्ही खूप छान सांगितलं. आजचं छान होतं एकदम, आणि नामस्मरणाचं महत्व पण खूप सुंदर अधोरेखित केलं. आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे काही माहिती नव्हतं, त्याच्याबद्दलही खूप छान तुम्ही माहिती दिली ताईने आज आपल्याला. धन्यवाद ताई. प्रतिभाताई. नमस्कार ताई. खूप सुंदर तुम्ही आज आम्हाला निर्गुणी रामाविषयीचे सांगितलं. आणि म्हणजे ताईंचं जे ध्यान घेतलं आज ते अतिशय अप्रतिम होतं. प्रत्येक म्हणजे शरीराच्या प्रत्येक नसानसामध्ये आणि प्रत्येक शरीराच्या त्याच्यामध्ये कसं रामनाम तुमचं जागृत करायचंय हे असं ताईंनी जे ध्यान घेतलं ते इतकं छान का झालं असं मला वाटतं. तर ताईंनी पहिल्यांदा जे रामनामाचं सगळं आमचं काय म्हणायचं इतकं मन एकाग्र झालं त्या सगळ्या निर्गुणी रामाच्या हे सगळं काही जे काही आम्ही ऐकलं त्याच्यामुळं पुढचं ध्यानही आमचं अतिशय उत्कृष्ट झालं. त्याच्यामुळं ऋताताईंचे पण आभार अशा छान व्यक्तीला आम्हाला भेटवल्याबद्दल. आणि ताई तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि इतकं सुंदर प्रकारे आम्हाला आज मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद ताई. ज्योत्स्ना काकू खूप छान बोललीस तू. कबीर थोडेसे कळले पण अजून थोडं ऐकायला पाहिजे, म्हणजे पूर्ण कळायची इच्छा आहे. पण छान वाटलं, खूप गोष्टी माहित नव्हत्या. दोहे तर खूप छान सांगितलेस, त्याचा अर्थ पण खूप छान. म्हणजे आम्ही नेहमी दोहे ऐकायचो वाचायचो पण त्याचा अर्थ पटकन नाही कळायचा, तर तो अर्थ कळला आज तुझ्यामुळे. छान वाटलं, मनाला सुकून मिळाला. वा वा, थँक्यू. खरंच छान शब्द वापरलास की मनाला सुकून मिळाला. आणि दोहे आपण इतके व्यवस्थित निवडले होते ना ताई, की एक 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 जसं सुंदर सुंदर फुलांची माळ आपण ओवत होता संत कबीरांच्या चरणावर व्हायला. खूप छान वाटलं आम्हाला, खरंच मजा आली. आणि आपण विवेकानंद मला अडवलं का नाही वेळेत? पण संत कबीरांवर आणखीनही तुमच्याकडून ऐकायला जरूर आवडेल. मुख्य म्हणजे संत कबीर आणि रामदास जी तुमची पुस्तकं आहेत त्याच्यावर तुम्ही जर बोललात तर आम्हाला आणखीन समजावून घेता येईल. बोलूया ना, हा. काढू वेळ केव्हा तरी. हो हो. मी सगळ्यांना आपल्याला नमस्कार करते. जवळजवळ आज 65-66 मंडळी होती आणि आपल्याला रेकॉर्डिंग आम्ही जरूर पाठवू. आणि हे शेअर नक्की करा, कारण हा विषय खूप वेगळा आहे. कबीरांचा निर्गुणी राम हा विषय युट्यूबवर नाहीये मास्टर्स. आणि ताईंनी ज्या पद्धतीनं मांडला ना त्याला खरंच काही शब्दच नसतात कधी कधी. तर खूप खूप धन्यवाद ताई. मी इथेच आपली रजा मागते आणि आपली मीटिंग इथे संपते आहे. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. भेटूया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.